जळगाव शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत्या असून यामुळे वाहनधारक धास्तावले आहे। यातच जळगावसह पुणे जिल्ह्यातून दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना छत्रपती संभाजीनगरातून जळगावातील रामानंद नगर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 10 दुचाकी हस्तगत केले। याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली। याबाबत असे की पोलीस अधीक्षकांनी शहरात वाढत्या दुचाकी चोरी रोखण्याच्या सूचना तसेच शहरातील आदर्श नगरातून दिनांक 4 एप्रिल रोजी धनंजय सुभाष परदेशी यांची दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली होती। दुचाकी चोरताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते। त्यानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाकडून दुचाकी चोरट्यांचा शोध सुरू होता। रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांना संशयित हे छत्रपती संभाजी नगर येथे असल्याची माहिती मिळाली। त्यांनी लगेचच गुन्हे शोध पथकाला त्या ठिकाणी पाठवले। या पथकाने दिलीप रामदास राठोड वय 30 याला ताब्यात घेतले। त्याला खात्या दाखविताच त्याने चोरलेल्या 8 दुचाकी काढून दिल्या। प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट, मानवहित न्यूज, जळगाव।